श्रीराम जय जय राम। शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता। ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे। स्वतःचा नाही भरवसा, हे अनुभवास येई। परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई। तुम्ही विचारी सुज्ञ आहात, थोडासा करावा विचार। सर्व सत्ता रामरायाचे हाती, तेथे आपल्या मानवाची काय गती। विचाराने दुःख सारावे, सर्वांचे समाधान राखावे। सर्व केले रामार्पण, हा नव्हे शब्दांचा खेळ जाण। अर्पण केल्याची खूण, न लागावी काळजी तळमळ जाण। परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी, असते हा भरवसा। याचा अनुभव प्रत्येकास येई खासा। ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास। उपास हा शब्द अलीकडील जाण, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण। तेथे आहे निर्धास्तपण, उपासा पुढील ठाण। उपासना मुख्य जाण, उपासनेत राहावे आपण। हेच रामाचे सानिध्य जाण। शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता। जैसे सूर्य प्रकाशता, काळोखाचा नाश होईल तत्वता। एवढे आता ऐकावे माझे, राम उतरील सर्व ओझे। स्मरता रामाला, तो देईल समाधानाला। देवाकडे करावी विनंती, देह दुःख अतिफार। होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण। देवा देह केला तुला अर्पण, परमात्मा दयाळू फार। आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार। मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास। न सोडावा आता धीर, सदा घ्या भगवंताचे नाम। जेणे कृपा करील रघुनंदन, राम कृपाळू दीनांचा नाथ। तो सर्व काही पाहात, आपले प्रारब्धाने आलेले कर्म। ते त्यास न विसरता करावे अर्पण। सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन। हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास। मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन। हेच दुःखाला खरे कारण। स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझा मीच दुःखाला कारण। आपण आपलेपणाने वागत गेले, सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले। सुखदुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था। सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते। दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, जोपर्यंत देही मी ही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना। सारांश देहातादात्मक, याचेच नाव दुःख। श्रीराम जय जय राम। आपल्या अपेक्षेच्या पलीकडे गुरुचे नियोजन असते। योग्य वेळ आली की बरोबर आशीर्वाद मिळतो। श्री महाराज, काही मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सद्गुरू करीत आहेत, असं वाटून घ्यावं। त्याने आपल्यातील दोष दर्शन होतं, मीपणा जातो। आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं, त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही। हे रामनाम सद्गुरूंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं। किंबहुना रामच त्याचं नाम घेतो, हे सद्गुरूचं सांगणं संपूर्ण खरं आहे, हे आपण अनुभवतो। अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात विसर्जित व्हावे। जसे ठेवायचे तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका, एवढी भीक घालावी, अशी गुरुचरणी प्रार्थना करावी। जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नका। मी देहाचा ना मनाचा,
खरे समाधान एकपणात आहे. सत्समागम म्हणजे संत सांगतील तसे वागणे. संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. थोरले राम गोंदवले. एखाद्या भक्ताने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि एखाद्याने फक्त खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला. म्हणून भगवंत पुरणपोळी दाखवलेल्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतील असे काही नाही. ते भगवंत आहेत. ते सद्गुरू आहेत. ते आपला भाव पाहतात. आपण भगवंतांना आपली इच्छा सांगावी, परंतु तुम्ही मला हे द्यायलाच हवे हा अट्टहास नको. एवढाच मनात विश्वास हवा की सद्गुरू किंवा भगवंत माझ्यासाठी जे योग्य आहे ते माझ्यापर्यंत योग्य वेळी पोहोचते करतील. आणि निष्ठेने उपासना, चिकाटीने नामस्मरण सुरू ठेवले पाहिजे. हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागते की सद्गुरू भगवंत आपले म्हणणे ऐकत आहे. त्यांचे आपल्याकडे लक्ष आहे. आपण प्रयत्न करत राहिलो तर नक्की ते आपल्या प्रयत्नांचे फलित पदरात घालतात. आई वडील जसे आपले सर्व म्हणणे ऐकून घेतात, आपल्या इच्छा आकांक्षा त्यांना माहीत असतात, परंतु ते आपण प्रयत्न किती करतो हे देखील पाहत असतात. आणि त्याप्रमाणे मुलांच्या आनंदाकरिता ते सर्व करण्यास तयार असतात. मुलांना त्यांना सर्व सुख द्यायचे असते. ज्या वेळेस आपण अवास्तव मागण्या करतो तेव्हा त्या खचितच पूर्ण होणार नाहीत. आपण चुकीच्या मागण्या तर त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल. सकाम उपासना मुळात वाईट नाही, परंतु आपण भगवंताच्याकडे काय आणि किती प्रमाणात, किती वेळा मागतो हे आपण स्वतःच तपासले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. मातृलिंग. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील श्री मातृलिंग मंदिर हे एक अनोखे शिल्पवैभव आहे. महालक्ष्मी मंदिराच्या अंतराल मंडपाच्या बरोबर वर या मंदिराचा नंदी मंडप येतो. महालक्ष्मीची परिवार देवता असणाऱ्या महाकाली मंदिराच्या मंडपातून समोरच्या जिन्यावरून मातृलिंग मंदिरात जाता येते. वर जाण्या येण्याच्या दृष्टीने हा जिना चिंचोळा असल्यानेच केवळ शेजारती खेरीज इतर सर्व आरतीवेळी, श्रावण सोमवार, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री अशा दिवशी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते. मातृलिंग म्हणजे काय? श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मीची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदुळाची रास, सुपारी, शिवलिंग यावर कोणतीही देवता अवाहित करता येते. या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते. उदाहरणार्थ सावित्रीश्वर, गायत्रीश्वर, देवहूतीश्वर. याप्रमाणे साक्षात जगदंबेचं म्हणजे आईचं लिंगरूप ते मातृलिंग. यामुळे शिवलिंगाला असलेल्या सोमसूत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही. तिथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते. मातृलिंग स्थापनेचे कारण करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रह्म आदिशक्ती आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तिला लिंगत्रयातीत म्हटले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती, अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही, परंतु या सिद्ध स्थानाची ऊर्जा आकर्षित करते, अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे 3 खोल्या, शेजघर, भांडारघर, स्नानघर व बाहेरून स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती,
नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.